नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण इंडियन काउन्सिल ऑफ ॲक्ट 1861 बघणार आहोत. क्राऊन रूल 1858 ते 1947 आपण बघतो आहे. त्याच्यातला आपण 1858चा कायदा बघितलेला आहे. तर आधीचे कायदे बघितले नसतील तर बघून घ्या, सो दॅट तुम्हाला ती लिंक प्रॉपर लागेल. आणि हे सगळे कॉलोनियल इंडियामधले महत्त्वाचे जे ॲक्ट्स होते ते आपण करत आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात इंडियन काउन्सिल्स ॲक्ट ऑफ 1861. आता सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे इथं की इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1861 हा कायदा का आला होता. तर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती, 1857चा जो रिव्होल्ट होता है ना, तर हा जो रिव्होल्ट होता 1857चा, त्याच्यानंतर इंग्रजांना ही गरज भासली की भारतात जर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपर पाहिजे असलं तर या केसकरता तुम्हाला भारतीयांची मदत असणं अपेक्षित होतं. आणि त्याच्याकरता कॉपरेशन फ्रॉम इंडियन्स, तर ही एक बेसिक गोष्ट होती की जी त्यांना उमगली होती. ओके, कॉपरेशन फ्रॉम इंडियन्स. आणि ते कशाच्या बाबतीमध्ये, तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये. भारतात जर ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तर, कारण आता काय होतं, ईस्ट इंडिया कंपनी जाऊन आता ब्रिटिश पार्लमेंट सगळ्या गोष्टी बघत होती. सो भारतीयांकडून यांना मदत हवी होती, कॉपरेशन हवं होतं. आणि त्याच्यासाठी 3 कायदे यांनी आणलेत. एक होता 1861चा कायदा, त्याच्यानंतर 1892चा कायदा, आणि तिसरा आहे 1909चा कायदा है ना, मॉर्ले मिंटो ज्याला आपण म्हणतो. आणि दुसरं म्हणजे 1892. हे 3 कायदे होते. सो इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, इंडियन काउन्सिल ऑफ 1892 हाच कायदा आहे ना. 92 इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1892 आणि इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1909 ज्याला तुम्ही मॉर्ले मिंटो म्हणता. तर हेही आपण बघणार आहोत. तर बेसिकली हे असे कायदे होते 3. कशासाठी, भारतीयांकडून मदत हवी होती यांना प्रशासनामध्ये, आणि त्या दृष्टीने तसं यांनी कायदे आणले होते. मग आता याच्यामध्ये 1861चा जो कायदा आहे आपला है ना, इंडियन काउन्सिल ऑफ 1861, याच्यामध्ये काय काय बेसिक गोष्टी घडल्यात. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, याच्यामध्ये बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स. ओके, बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स. आता हे बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन काय होतं, म्हणजे जी काही लॉ मेकिंग प्रोसेस होती, कायदा बनवण्याची जी प्रोसेस होती, या कायदा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये भारतीयांना पण सामील करून घेण्यात आलं. ओके, इंडियन्सचा रोल याच्यामध्ये आला. आणि इंडियन्स कसे होते की लॉ मेकिंग प्रोसेसमध्ये होते, खूप काही गोष्टी यांच्या हातात नव्हत्या, पण जस्ट इथून बिगिनिंग होते. आणि रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्सचा सगळा रोल इथून सुरू होतो. आणि त्याच्यामुळे व्हायसराय जो होता, त्या व्हायसरायनी मग काही लोकांना नॉमिनेट केलं, भारतीय जी लोकं होती. आणि ही जी लोकं होती ती नॉन ऑफिशियल मेंबर्स होती. ओके, नॉन ऑफिशियल. आता ऑब्वियसली ऑफिशियल मेंबर्सकडे पॉवर्स असतात, नॉन ऑफिशियल त्यातल्या त्यात, पण चला है ना, काउन्सिल एक्सपांड केली गेली व्हायसरायची, नॉन ऑफिशियल मेंबर्स तिच्यात आले. 1862मध्ये 1862मध्ये लॉर्ड कॅनिंग जो होता, जो आपला पहिला व्हायसराय आहे, यांनी त्याच्या काउन्सिलमध्ये, व्हायसरायच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीयांना मेंबरशिप दिली. ते 3 लोक कोण होते, एक राजा ऑफ बनारस. ओके, त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती होती ती म्हणजे महाराजा ऑफ पटियाला. महाराजा ऑफ पटियाला है ना, पटियाला पॅक. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे सर दिनकर राव. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा, ही 3 लोक जी आहेत तर ती नॉन ऑफिशियल मेंबर्स होते. हे तिघं जे आहेत ते नॉन ऑफिशियल मेंबर्स होते बघा है ना. नॉन ऑफिशियल कशामध्ये, तर व्हायसरायची जी काउन्सिल होती तर त्याच्यामध्ये है ना, व्हायसरॉय काउन्सिलमधले नॉन ऑफिशियल मेंबर्स पहिले. ओके, हे 3 MCQ करता लक्षात ठेवा. आता दुसरा मुद्दा जो होता याच्यामध्ये की इथून 1861चा जो कायदा आहे, इथून काय होतं की प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन सुरू होतं. ओके, प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन. तर हा खूप महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट होता. आणि MCQसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, तर लक्षात ठेवायचं की प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन कधीपासून सुरू होते, 1861च्या कायद्यापासून. तुम्ही जर बघितलं असेल तर 1773चा रेग्युलेटिंग कायदा ते 1833पर्यंत काय चालू होतं, सेंट्रलाइज प्रोसेस, सेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन होतं बघा.
की जे 1833च्या कायद्यानुसार तो क्लायमॅक्स होता आणि त्याची सुरुवात जी झाली होती सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन ती 1773मध्ये झाली होती. तर ही एक फार महत्त्वाची बाब होती. मग डिसेंट्रलाइजची प्रोसेस सुरू ज्या वेळेस झाली तर याने काय केलं, तर डिसेंट्रलाइज प्रोसेस सुरू झाली म्हणजे नेमकं काय झालं की बॉम्बे आणि मद्रास ओके यांना त्यांचे जे काही कायदे संबंधीचे अधिकार होते ते परत दिले गेले. ओके, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी ज्या होत्या तर त्यांना त्यांचे कायद्यासंबंधीचे जे काय अधिकार होते लेजिस्लेटिव्ह पॉवर्स त्यांना दिल्या गेल्यात की ज्या आधी काढून घेण्यात आल्या होत्या बघा, हा ना, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स त्यांना दिल्या गेल्यात. कमांडर इन चीफ आठवत असेल तुम्हाला तर आठवा, कमांडर इन चीफ, आणि त्या कमांडर इन चीफमध्ये ते सगळं काय होतं ना की सबऑर्डिनेट केलं गेलं होतं. नंतर मग यांच्याकडून सगळ्या लेजिस्लेटिव्ह पॉवर्स काढल्या गेल्या होत्या. तर या 1861च्या कायद्याने यांना डिसेंट्रलायझेशन जे होतं की मद्रास बॉम्बे की तुम्ही तुमचे कायदे आणि त्या सगळ्या गोष्टी करू शकता, तर ती गोष्ट एक प्रॉपरली दिली. आणि नंतरच्या काळामध्ये जे आहे की जवळपास 1937पर्यंत इंटरनल ऑटोनॉमी म्हणजे तुम्हाला अंतर्गत स्वायत्तता जी होती ती बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट 100% देण्यात आली होती. आणि त्याची जी सुरुवात होते हा ना इंटरनल ॲटोनॉमीची सुरुवात जी आहे तर ती ह्या 1861च्या कायद्यापासून सुरू होते. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही नवीन लेजिस्लेटिव्ह कॉन्सिल्स यांनी आणल्यात. ओके, नवीन लेजिस्लेटिव्ह कॉन्सिल कुठं होत्या बघा, न्यू लेजिस्लेटिव्ह कॉन्सिल्स कुठं कुठं आल्यात तर एक म्हणजे बेंगॉल, त्याच्यानंतर दुसरं होतं नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स. ओके, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सेससाठी, आणि तिसरं म्हणजे पंजाब. ओके, आणि यांची ॲक्च्युली वर्षसुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही, तुम्हाला जर ठेवायचे असले तर. बेंगॉलमधली जी आली होती ती 1862मध्ये आली होती. नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स जे आहे ते 1886मध्ये आलेलं आहे, आणि जे काही पंजाब आहे तर ते 1897मध्ये आलेलं आहे. ओके, तर ह्या न्यू लेजिस्लेटिव्ह कॉन्सिल होत्या सगळ्या, तर त्या इथं आल्या होत्या. याचं सगळ्यात महत्त्वाचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम, जे MCQमध्ये तुम्हाला नियमितपणाने विचारलं जातं. पोर्टफोलिओ सिस्टीम. आता पोर्टफोलिओ सिस्टीम काय असते म्हणजे डिपार्टमेंट वाईज गोष्टी करणं, है ना. पोर्टफोलिओ सिस्टीम कायदा जो आहे तो 1861चा ॲक्ट आहे, हा कॉन्सिल ॲक्ट. पोर्टफोलिओ सिस्टीममध्ये काय झालं की ही सिस्टीम आणणारी व्यक्ती 1859मध्ये जी आहे ती लॉर्ड कॅनिंग आहे. ओके, लॉर्ड कॅनिंग, आणि ती पोर्टफोलिओ सिस्टीम मग या कायद्याने खूप प्रॉपरली वर्क केली. आणि व्हायसरॉयची जी कॉन्सिल होती तर व्हायसरॉयच्या कॉन्सिलमधले जे मेंबर्स होते त्या मेंबर्सला डिपार्टमेंटचं इन्चार्ज बनवलं गेलं. ओके, इन्चार्ज ऑफ डिपार्टमेंट, मग एका डिपार्टमेंट 2 डिपार्टमेंट, आणि त्यांना फायनली त्या काउन्सिलतर्फे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले की XYZ डिपार्टमेंट आहे त्याला तुम्ही जर रिप्रेझेंट करता आहात, इन्चार्ज आहात, तर तुम्ही तुमच्या वतीने फायनल निर्णय घेऊ शकता. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता. सो पोर्टफोलिओ सिस्टीम जी आहे ती 1861च्या कायद्यानुसार मग ती गोष्ट फार वर्क झाली, आणि 1859मध्ये हा प्रयोग जो आहे तो लॉर्ड कॅनिंगने समोर आणला होता. फायनल जे आहे ते म्हणजे काय की ऑर्डिनन्सेस. ओके, आज पण ऑर्डिनन्स नावाची गोष्ट जी आहे ते आपण अभ्यासतो. तर हे जे ऑर्डिनन्सेस आहे तर ते काढण्याचे जे काही इश्यू करण्याचे अधिकार आहेत ते कुणाला दिले गेले, व्हायसरॉयला दिले गेले 1861च्या ॲक्टनुसार. तर हे खूप महत्त्वाचं आहे. 1861च्या कायद्यानुसार व्हायसरॉयला ऑर्डिनन्ससाठीचे अधिकार दिले गेले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की लाईफ जे होतं याचं ऑर्डिनन्सचं ते होतं जवळपास 6 months एवढं त्याचं लाईफ होतं. सो ह्या बेसिक काही गोष्टी होत्या. जस्ट आपण एक रिवाईज करूया की आपला सगळा जो ॲक्ट आहे 1861चा. सो 1861च्या ॲक्टमध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट होती की हा ॲक्ट कशासाठी आला होता तर भारतीयांचं सहकार्य पाहिजे होतं ब्रिटिश पार्लमेंटला ॲडमिनिस्ट्रेशनसाठी. सो 3 कायदे आले 1861, 1892, 1909. त्याच्यातला जो 1861 आहे त्याच्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशनची सुरुवात होते. लॉ मेकिंग जे होतं त्याच्यामध्ये भारतीयांना बरोबर घेतलं गेलं ॲज अ नॉन ऑफिशियल मेंबर इन व्हायसरॉयज कॉन्सिल. मग याच्यानुसार 3 लोकांना लॉर्ड कॅनिंगने 1862मध्ये सभासद केलं. राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला, सर दिनकर राव हे नॉन ऑफिशियल मेंबर्स होते व्हायसरॉयच्या कॉन्सिलमध्ये. त्याच्यानंतर 1861मध्ये प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन 1861चा जो ॲक्ट आहे तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे काय की प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन सुरू झालं. आणि जे 1773 ते 1833 सेंट्रलायझेशनची गोष्ट आपण बघत होतो, सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन. 1861 पासून डिसेंट्रलायझेशन झालं. बॉम्बे मद्रास प्रेसिडेन्सीला त्यांचे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स दिल्या गेल्या. त्याच्यानंतर पुढचं जे होतं ते
1937पर्यंत हा जो 1861 ते 37चा प्रवास आहे याच्यात जवळपास इंटरनल ऑटोनॉमी 100% दिली गेली हळूहळू. नवीन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आल्या बेंगॉलमध्ये, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्समध्ये, पंजाबमध्ये. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ सिस्टीम जी 1859 लॉर्ड कॅनिंगने आणली होती की ती 1861च्या ॲक्टने त्याला एक प्रॉपर शेप दिला. व्हायसरॉयची जी काउन्सिल होती तिच्यातले जे मेंबर्स होते त्यांना डिपार्टमेंटचे इन्चार्ज बनवलं गेलं. आणि सगळ्यात शेवटी ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर व्हायसरॉयला दिली गेली. ऑर्डिनन्सची जी लाईफ आहे ती 6 महिने. सो अशाच पद्धतीने महत्त्वाच्या गोष्टी आपण याच्यात ॲक्ट सगळे डिस्कस करूयात. सो स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.